जय श्रीकृष्ण दोस्तांनो, आज आपण 25वा श्लोक पाहत आहोत. लभन्ते ब्रह्मनिर्वाण मृष्यः क्षीणकल्पशः छिन्नद्वैधा यतात्मानं सर्वभूतहिते रताः. यतात्मानः नित्य सत्यव्रताच्या प्राप्तीचा निश्चय दृढ असल्याने साधकांना शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी वश करावे लागत नाही, तर ते स्वाभाविकच सुगमतेने त्याच्या वश होतात. वश होण्याला कारण त्यांच्या ठिकाणी राग, द्वेषादी दोषांचा अभाव झालेला असतो आणि त्यांच्याद्वारे होणारी प्रत्येक क्रिया दुसऱ्यांचे हित करणारी असते. शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी यांना आपले आणि आपल्यासाठी समजल्यानेच हे शरीर हे आपल्या वश राहत नाहीत आणि त्यांचे ठिकाणी राग, द्वेष, काम, क्रोध इत्यादी दोष विद्यमान राहतात. हे दोष जोपर्यंत विद्यमान राहतात तोपर्यंत साधक स्वतः त्यांच्या वश राहतो. म्हणून साधकाने शरीरादींना कधीही आपले आणि आपल्यासाठी समजू नये असे समजल्याने त्याच्या ठिकाणी असलेला आग्रह समाप्त होतो आणि ते वश होऊन जातात. म्हणून ज्यांचा शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी यांचा आपलेपणाचा भाव नसतो, तसेच जे या इंद्रियादींना कधीही आपले स्वरूप समजत नाहीत, अशा सावधान साधकांसाठी या ठिकाणी यतात्मानः पद आले आहे. सर्वभूत हिते रतः. सांख्ययोगाच्या सिद्धिक व्यक्तित्वाचा अभिमान मुख्य बाधक आहे. या व्यक्तित्वाचा अभिमान समाप्त करून तत्वामध्ये आपल्या स्वाभाविक स्थितीचा अनुभव करण्यासाठी संपूर्ण प्राण्यांच्या हिताचा भाव असणे आवश्यक आहे आणि संपूर्ण प्राण्यांच्या हितासाठी असलेली प्रीतीच त्याच्या व्यक्तित्वाला समाप्त करण्याचे सुगम साधन आहे. जे सर्वत्र परिपूर्ण परमात्मा तत्वाशी अभिमन्यतेचा अनुभव करू इच्छितात त्यांच्यासाठी प्राणीमात्राच्या हिताविषयी प्रीती असणे आवश्यक आहे. जसे आपले म्हणणाऱ्या शरीरात आकृती, अवयव, कार्य, नाव इत्यादी भिन्न भिन्न असूनही असा भाव राहतो की सर्व अंगांना आराम मिळावा, कोणत्याही अंगाला कष्ट होऊ नये, असे वर्ण, आश्रम, संप्रदाय, साधन पद्धती इत्यादी भिन्न भिन्न असतानाही संपूर्ण प्राण्यांच्या हितामध्ये स्वाभाविकच रती असली पाहिजे की सर्वांना सुख मिळावे, सर्वांचे हित व्हावे, कधीही कोणालाही किंचितही कष्ट होऊ नये. कारण भिन्नता राहत असूनही परमात्मा तत्व समान रूपाने सर्वात परिपूर्ण आहे. म्हणून प्राणीमात्राच्या हितात प्रीती असल्याने व्यक्तिगत स्वार्थभाव सुगमतेने नष्ट असतो आणि परमात्मा तत्वाशी आपल्या अभिन्नतेचा अनुभव येतो. छिन्न द्वैधाः. जोपर्यंत तत्वप्राप्तीचा एक निश्चय दृढ होत नाही तोपर्यंत चांगल्या साधकांच्या अंतःकरणातही काही ना काही द्विधा राहत असते. दृढ निश्चय झाल्यावर साधकांना आपल्या साधनेत कोणताही संशय, विकल्प, भ्रम इत्यादी राहत नाही आणि ते असंदिग्ध रूपाने आपल्या साधनेत तत्परतेने लागतात. क्षीणकल्पशः. प्रकृतीशी जो काही मानलेला संबंध आहे तो सर्व दोषच आपले कारण. प्रकृतीशी मानलेला संबंधच संपूर्ण कल्पश अर्थात पापदोष, विकार यांचा हेतू आहे. प्रकृती तसेच तिचे कार्य, शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादी स्पष्टपणे आपला वेगळा अनुभव करण्याच्या साधनात निर्विकारता आपोआप येत असते. ऋष्य धातूचा अर्थ ज्ञान आहे आणि या ज्ञानाला महत्त्व देणारे ऋषी म्हटले जातात. प्राचीन काळात ऋषींनी गृहस्थामध्ये राहूनच परमात्मा तत्वाला प्राप्त केले. या श्लोकातही सांसारिक व्यवहार करताना विवेक आणि परमात्मा तत्वाच्या प्राप्तीसाठी साधन करणाऱ्या साधकांचे वर्णन
आहे. म्हणून आपल्याला विवेकाला महत्त्व देणारे हे साधक ऋषीच आहेत. लभन्ते ब्रह्मनिर्वाणम. ब्रह्म तर सदा सर्वांना प्राप्त आहेच, परंतु परिवर्तनशील शरीर इत्यादीशी आपले ऐक्य मानल्यामुळे मनुष्य ब्रह्मापासून विमुख राहतो. जेव्हा शरीरादी उत्पत्ती विनाशशील वस्तूशी संबंध विच्छेद होतो, तेव्हा संपूर्ण विकार आणि संशय नष्ट होऊन संपूर्ण परिपूर्ण ब्रह्माचा अनुभव होतो. लभन्ते या पदाचे तात्पर्य जशा लाटा समुद्रात लीन होतात, तसेच सांख्ययोगी निर्वाण ब्रह्मात लीन असतो. जसे जलतत्वात समुद्र आणि लाटा हे दोन भिन्न असतात, तसेच निर्वाण ब्रह्मात आत्मा आणि परमात्मा हे दोन भेद नसतात. अशा प्रकारे 25 श्लोकाचे अर्थ संपत आहे. जय श्रीकृष्ण.